तुम्हाला माहिती आहे का? तुमचं आयुष्य कुणी नष्ट करत नाही. तुम्ही स्वतः ते रोज हळू-हळू संपवत असता. कालच्या आठवणींमध्ये अडकून उद्या काय होईल या भीतीने जगून आजचा क्षण तुम्ही गमावत असता. संत तुकाराम महाराज म्हणतात, हाच काळ वर्तमान. आपण हा काळ नेमका कशात वाया घालवतो? या एका ओवीमध्ये असा दडलेला अर्थ आहे, जो समजला तर माणसाचं रडणं थांबतं आणि भीती देखील संपते आणि आयुष्याचं ओझं देखील हलकं होतं. पण हा अर्थ सगळ्यांना सांगितला जात नाही, कारण तो कळला तर माणूस कोणाच्या ताब्यात राहत नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या भागात मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे, जो तुम्हाला स्वतःच्या आयुष्याकडे नव्याने पाहायला भाग पाडेल. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असे खोल अर्थ कुठेही सहज मिळत नाहीत. हाच काळ वर्तमान, समाधान ही संपत्ती. तुका म्हणे दिवसांती हेची खाती अन्न ते. आजचा माणूस कुठे जगतो? काल, उद्यामध्ये, मोबाईलमध्ये, दुसऱ्यांच्या आयुष्यात, पण आजमध्ये नाही. तुकाराम महाराज ठामपणे सांगतात, हाच काळ वर्तमान म्हणजे आत्ता जो क्षण आहे तो श्वासोच्छवासाची वेळ आणि हे ऐकण्याचे क्षण, हेच खरं आयुष्य आहे. पण माणूस म्हणतो, माझं आयुष्य वाया गेलं, माझा काळ वाईट आहे. प्रश्न असा आहे, काळ वाईट आहे की तुझं लक्ष चुकीच्या ठिकाणी आहे? समाधान ही संपत्ती, पण लोक काय साठवतात? तुकाराम महाराज म्हणतात, समाधान ही संपत्ती. आज माणूस साठवतो पैसा, घर, गाडी, प्रसिद्धी, पण समाधान नाही. कारण समाधान बाहेर नसतं, ते होतं आज जे आहे त्यात शांत राहणं, याचं समाधान. पण समाज सांगतो अजून पाहिजे, तू कमी आहेस, तो पुढे गेला आणि माणूस स्वतःला हरवतो. तुका म्हणे दिवसांती जो शेवटची जाणीव. तुकाराम महाराज कठोर सत्य सांगतात. तुका म्हणे दिवसांती म्हणजेच दिवस संपता, आयुष्य देखील संपते. पण तू काय कमावलं? पैसा की शांत झोप? लोक शेवटी म्हणतात, सगळं असूनही मन शांत नव्हतं, तेव्हाच उशीर झालेला असतो. हेचे खाती अन्न ते. आजचं वर्तमान अंतिम सत्य. द्वेष करतोस, तुलना करतोस, स्वतःला कमी लेखतोस, तर उद्या तेच खात्यात जमा होणार. आणि आज शांत राहायला स्वीकार केल्यास, वर्तमानात जगलास तरच ते तुझं खरं धन. पण खरी अडचण इथे आहे, आजचा क्षण कळतो तरी माणूस तो जगू शकत नाही. का? कारण इथे मन, अहंकार आणि अपेक्षा हे तिघे मिळून माणसाला वर्तमानात राहू देत नाही. आणि हेच पुढच्या भागात आपण उलगडणार आहोत. मन नेमकं असं कसं आपल्याला फसवतं? मन, अपेक्षा आणि अहंकार माणसाचा खरा शत्रू. माणसाला कोणी बांधून ठेवलेलं नसतं, तरी तो मोकळा नसतो. कारण साखळ्या हातात नसतात, त्या मनात असतात. तुकाराम महाराजांचा हा अभंग आपण वाचला, समजून घेतला, तरीही ही प्रश्न उरतो. माणूस वर्तमान काय राहू शकत नाही? उत्तर एकच आहे, ते म्हणजे मन. मन काय करतं? कालच्या जखमा आठवतं, उद्याच्या भीती तयार करतं, जर असं झालं तर हे प्रश्न उभे करतं. पण मन कधीच म्हणत नाही, आत्ता शांत बस. तुकाराम महाराज यालाच सूचित करतात, कारण मनाला वर्तमान आवडत नाही. त्याला कथा पाहिजेत, नाटक पाहिजेत आणि संघर्ष पाहिजेत. आजचा माणूस म्हणतो, मी चांगला आहे तरी मला त्रास का? उत्तर म्हणजेच अपेक्षा. लोकांकडून अपेक्षा, देवांकडून अपेक्षा, स्वतःकडून अपेक्षा. अपेक्षा पूर्ण झाली तर क्षणिक आनंद, नाही तर राग, नैराश्य, चिडचिड. तुकाराम महाराज प्रत्यक्ष सांगतात, समाधान हवं असेल तर ती अपेक्षा कमी कर. अहंकार म्हणजे फक्त गर्व नाही. अहंकार म्हणजे माझ्यासोबत असं का? मीच का त्रास सहन करतो? हा मी सतत दुखावतो का? अहंकार जिवंत असेपर्यंत समाधान अशक्य आहे. मनाला तर हरवायचं कसं? तर तुकाराम महाराज उपाय देतात, थेट नाही पण अनुभवातून. मनाशी भांडू नको, मनाला पाहत राहा. आज दुःख आलं पहा, आनंद आला तर पहा, हळूहळू मन शांत होतं. मन, अपेक्षा आणि अहंकार या तिन्ही शांत झाले तर माणूस कुठे पोहोचतो माहिती आहे का? तो सुखात नाही, तो शांतीत पोहोचत असतो. पण ही अवस्था फार कमी लोकांना
का मिळते, जिथे आयुष्याचा अंतिमार्थ उघड होतो. कल्पना करा, आज तुमचा दिवस शेवटचा आहे. फोन, पैसा, नातेसंबंध काही तुमच्यासोबत येणार नाही. तेव्हा प्रश्न एकच उरतो, तुम्ही शांत आहात काय? हा प्रश्न स्वतःला विचारा. तुकाराम महाराज स्पष्ट बोलतात. तुका म्हणे, दिवसांती म्हणजेच आयुष्याच्या शेवटी फक्त एकच गोष्ट उरते, ती म्हणजे मनाची अवस्था. पैसा नाही, पद नाही, लोक काय म्हणाले तेही नाही. कारण तो आयुष्यात जगला नाही, तो फक्त धावला. धाव म्हणजे पैशामागे, मानामागे, मान म्हणजे प्रतिष्ठा मागे, तुलनेमागे, पण वर्तमानात थांबला नाही. हेच खाती अन्न ते आज, हे आजचं अंतिम सत्य. आज तुम्ही द्वेष साठवता, आज समाधान साठवता, उद्या तेच समोर येतं. आणि आज शांतता, स्वीकार आणि समाधान हेच अंतिम धन आहे. तुकाराम महाराज कोणताही कठीण मार्ग सांगत नाही. आजचा दिवस पूर्ण जगा, जे आहे त्यात समाधान ठेवा, मन पाहत राहा, एवढाच. आता संपूर्ण स्क्रिप्टचा कळस बघूया. माणूस सुखासाठी जन्माला येत नाही, तो शांततेसाठी जन्माला येतो. आणि शांतता बाहेर नाही, ती आत आहे, आत्ताच आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आतून हलवला असेल तर तो एका व्यक्तीला तरी शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण इथे करमणूक नाही, तर इथं आत्म्याशी संवाद आहे. कमेंटमध्ये लिहा, मी समाधानी राहणार. तो तुमचा स्वतःशी केलेला एक करार असेल. धन्यवाद.